आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। त्या मांत्रिकाचा आत्मा जर बाहुल्यात आहे तर त्यानं त्याचं शरीर कुठेतरी जपून ठेवलं असणार। म्हणजे असं होऊ शकतं? तुम्हाला त्याचं शरीर शोधून त्याला अग्नी देऊन नष्ट करावं लागेल आणि त्या बाहुल्याची विल्हेवाट लावावी लागेल। मग आपोआप शक्तीवरचा मांत्रिकाचा ताबा सुटेल। पण गुरुजी, त्या मांत्रिकाचं शरीर कुठे हे कसं कळणार आपल्याला? तुम्हाला काही माहिती आहे का? त्या मांत्रिकाचं तुमच्या सोबत किंवा मैत्रिणी सोबत वैयक्तिक वैर नाहीये। तो जे काही करतोय ते करण्यासाठी त्याला तुमच्या कुठल्या तरी शत्रूने सांगितलंय। आमचा शत्रू? तुमचा कुणावर संशय आहे? संशय? घरातच 3 भेदी आहेत आणि ते तिघही जण एकाच व्यक्तीला सामील आहेत। तो नीच रावसाहेब, हे सगळं त्याचंच काम असणार आहे गुरुजी। पाहतो मी। एक अर्धवट बांधलेला जुना बंगला आहे, त्यात एक गोडाऊन आहे। त्या गोडाऊन मध्ये मांत्रिकानं आपलं शरीर सुरक्षित ठेवलंय। त्याच्या शेजारी एक अखंड जळणारा दिवाई आहे, त्या दिव्यात त्याचा जीव आहे। तो दिवाई विझवायला हवा। या मंतरलेल्या अक्षता आहेत, जवळच ठेवा। या अक्षता तुमचं मांत्रिकापासून त्याच्या अघोरी शक्तीपासून रक्षण करेल। कधी कधी वाईटाचा विनाश करण्यासाठी आपल्याला ही वाईट कृती करावी लागते। जादूटोणा, वशीकरण, त्याच्या आहारी गेलेल्यांना वठणीवर आणण्यासाठी त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला हवं। तुम्ही म्हणताय तसंच होईल। निश्चिंत रहा, या मंत्राक्षरांना मांत्रिकाचा आत्मा घाबरेल। तो तुमच्या केसालाही धक्का लावू शकणार नाही। फक्त या मंत्रलेल्या अक्षता स्वतःपासून दूर जाऊ देऊ नका। नक्कीच। या मंत्राक्षरांची ताकद या मांत्रिकाला माहित नाहीये। त्यांनी किती उद्रेक केला तरी या अक्षतांमुळे तो गळून पडेल आणि देवी आदिशक्तीचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहेच। ते तर आहेच। येतो गुरुजी। धन्यवाद। काही समस्या उद्भवली तर मला कॉल करा। नक्की। थँक्यू गुरुजी। काय होऊन बसलंय हे? माझ्या माणसांनी भरलेलं घर रिकामं झालंय। कोणीच नाही आता या घरात। या घरातल्या भिंती खायला उठतात मला। आई, काय झालं? अशी इथे एकटीच का उभी आहेस? काही नाही। सगळे घर सोडून गेले म्हणून त्रास होतोय का? समजू शकते मी। खूप थकवा आल्यासारखं वाटतंय ग। असं वाटतं घरात जे काही घडतंय ते एक स्वप्न असावं, पण पुढच्या क्षणी असं जाणवतं की नाही, खरंच जगतेय मी हे। मला असं वाटायचं की मी किती लकी आहे, पण आता कळतंय या जगात दुर्दैवी नशीब घेऊन कोणी जन्माला आलं असेल तर ती फक्त मी आहे। शापित आयुष्य जगतेय मी।
सगळं काही ठीक असताना एका क्षणात सगळ्याची नासधूस होते. मला जगावंसंच वाटत नाहीये. मरण काय येत नाही. मग जिवंत कायस दे जीव. तुझ्यासारख्या बाईने ना या जगात राहूच नाही. मरायलाच हवंस तू. काय बोललीस? मोर जीव दे. तू शक्तीच आहेस ना? हा काय बरळतेस? तंत्रम मंत्रम कडकडम. मैत्री ती बरत नाहीये, बरोबर तेच बोलते. तुझा जगून काहीच उपयोग नाहीये. तुझ्यासारख्या बाईने आता लगेच विष पिऊन नाहीतर गायाला फास लावून मरायला हवं. कोण आहेस तू? शक्ती काय हे? तुझा कर्दन काळ. चकित झालीस? तुझीच मुलगी तुझ्याच मरणाच्या वार्ता करते. ऐकवत नाहीये ना? तुझी लेक गेले काही दिवस माझ्या कंट्रोल मध्ये आहे. मी वश केलंय तिला. आलं का ध्यानात? काय? का? आणि कोण आहेस तू? मांत्रिक. तोच मांत्रिक ज्याने तुझ्या नवऱ्याला मारायला फार्म हाऊसवर आत्म्याला पाठवलं. तुझ्या लाडक्या रूपाला त्या म्हाताऱ्या कमलाला बाहेर काढायचा प्लॅन माझाच होता. त्या बिचाऱ्या दोघींचा काहीही दोष नसताना आणि तुझा नवरा यश, तुझ्यात आणि त्याच्यात गैरसमज मीच निर्माण केले. तुझ्या लेकीचा वापर करून त्यालाही घराबाहेर काढणारा मीच आहे. तुला एकटं पाडण्यासाठी किती काय काय करावं लागलं मला. आता तुझी आमच्यापासून सुटका नाही. खूप वेळा वाचलीस पण आता नाही. तुझा मृत्यू अगदी उंबरठ्यावर आलाय. तुला जगायचं नाहीच आहे ना. पण मग तुला मारणार कोण? आम्ही? नको नको. तुझ्या मरणाचं पाप आमच्या माती कशाला. तुला तुझंच मरावं लागेल. शक्ती काय बोलतेस? मी आई आहे तुझी. प्लीज असं नको ना बोलू. प्लीज भानावर ये. ती भानावर येणार नाहीये मैत्री. ती तेव्हाच भानावर येईल जेव्हा तू स्वतःला संपवशील. आणि जर स्वतःला संपायचं नसेल तर जो आम्ही मृत्यू देऊ तो तुला सहन नाही होणार. इतक्या मरणात होतील तुला मरणही मरू देणार नाही. एवढंच नाही तर तुझ्यासोबत तुझ्या कुटुंबालाही आम्ही संपवू. तुझी लाडकी लेक शक्ती सुद्धा नाही. अजिबात नाही. माझ्या शक्तीला काही करायचं नाही. माझ्या माणसांना मारायचं नाही अजिबात. आता ते तुझ्याच हातात आहे. तुला तुझा जीव प्यारा आहे की तुझ्या कुटुंबाचा? आजवर कधीच मी स्वतःचा विचार केला नाही.
यापुढेही नाही करणार. माझा जीव गेल्याने माझी माणसं वाचणार असतील तर मी मरायला तयार आहे. उत्तम. मग आता तूच ठरव कसं मरायचं ते. या गुरुजींनी जागा सांगितलीये खरी, पण आता ही जागा शोधायची कशी? गुरुजी म्हणत होते की एक अर्धवट बांधकाम झालेला बंगला आहे. अर्धवट बांधकाम झालेला बंगला. रावसाहेब, सध्या मैत्रेयी आणि माझा एकच शत्रू आहे, जो की आहे तो रावसाहेब. माझी खात्री आहे या मांत्रिकाच्या सगळ्या कारस्थानामागे सुद्धा रावसाहेबचाच हात आहे. आणि गुरुजींनी वर्णन केलं तसाच त्याचा एक बंगला सुद्धा आहे. आपण तिथेच जाऊन बघूया. तुला पत्ता माहितीये? हो माहितीये. रावसाहेबचे सगळे अड्डे आणि छुपे धंदे मला चांगलेच माहिती आहेत. आपल्याला लवकरात लवकर तिथे पोहोचायला हवं. हो. आदिती, हाच तो अर्धवट बांधकाम झालेला रावसाहेबांचा बंगला. बघतेस ना, अर्धवट बांधकाम झालंय पण थाट केवढा आहे. तू गाडीत बस, मी आज जाऊन चेक करून येतो. नाही, मी पण येते तुझ्यासोबत. अगं नाही, तुला आत घेऊन जाणं रिस्की आहे. बाबा, तू एक गोष्ट विसरतोस, मी तुझ्याशिवाय कोणालाही दिसत नाही. चल.
इथे तर कोणीच नाहीये. आपण चुकीच्या ठिकाणी आलो होतो. भास झाला असेल. एकाच वेळी दोघांना? होऊ शकतं. चल चल. मांत्रिक कुठे? नाही माहिती. सांग. मांत्रिकाला कुठे लपवून ठेवलंय? बोल. माहित नाही. माहित नाही? सांग. मांत्रिकाला कुठे लपवून ठेवलंय? नाही माहिती. नाही माहित. नाही, तू असं ऐकणार नाहीस. तिकडे तिकडे गोडाऊन मध्ये. अदिती चल. हॅलो रावसाहेब, सगळं संपलं. यश आला इकडे, गोडाऊन मध्ये घुसलाय. त्याला तुमचा सगळा प्लॅन कळलाय. आज तुमचं आणि मांत्रिकाचं काय खरं नाही. काहीतरी करणार आहे तो. चल.